फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. काय झालं मग एवढं सकाळी सकाळी मला घाईनी बोलून घेतलंस? सॉरी, पण या गोष्टीत कुणाचा सल्ला घ्यावा तेच कळत नव्हतं. कसला सल्ला? आणि काय एवढी नर्वस का दिसतेस तू? मला कसं सांगू तेच कळत नाहीये. पण काही अनर्थ घडण्याआधी कुणाच्या तरी कानावर हे घालायला हवं. नचिकेत, काल रात्री मी आंटीनं मंत्रतंत्र केलेले लिंबू आणि काही गोष्टी श्रीच्या रूम मध्ये नेताना पाहिलं. काय? हो, एका केळाच्या पानावर त्या वस्तू ठेवल्या होत्या. ते घेऊन आंटी श्रीच्या रूम मध्ये जात होते बघून मलाही आश्चर्य वाटलं. पण आंटी श्रीवर असं काय का करतील? त्यांचा स्वतःचा मुलगा आहे तो, त्याला कशाला धोका पोहोचवतील? त्याला धोका पोचवण्यासाठी नाही, मग आंटीने हे सगळं मला फसवण्यासाठी केलं असावं असं माझा अंदाज आहे. म्हणजे आंटीने त्या वस्तूंबरोबर माझी एक बांगडी त्या ठिकाणी ठेवली होती. खरं तर मीच त्या वस्तूंची विल्हेवाट लावणार होती, म्हणजे कुणालाच काही कळलं नसतं. पण तसं काही करायची मला संधीच नाही मिळाली. नाही मग मला असं वाटतंय की तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज? अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघितलंय. आंटींचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, पण मी त्यांची प्रत्येक कृती बारकाईने बघत होते. सगळं ते केळीच्या पानावर ठेवलं आणि त्या श्रीच्या रूम मध्ये जायला निघाला. पण अचानक काहीतरी आठवलं. हे बघा, अजूनही ते कुंकवाचे डाग आहेत. आंटीने स्वतःच्या पदराने पुसून टाकले होते. त्या पदरावर कुंकवाचा डाग अजूनही असणार. मला समजत नाहीये नचिकेत, आंटी असं का करतायत? या घरात माझा तिरस्कार करणारी बरीच जण आहेत आणि मला यांना आपलंसं करायचंय, त्यांना प्रेमाने जिंकून घ्यायचंय. खरं तर आंटीना मी आईच मानते. डॅडना मी तसा शब्दही दिलाय. पण या अशा गोष्टींमुळे आमच्यातला दुरावा कमी होण्याऐवजी आणखी वाढतोय नचिकेत. काय करावं तेच सुचत नाहीये. नाही मग तू काही करू नको. आणि आणखीन एक, अंकलना यातलं काहीही सांगू नकोस. कसं सांगेन?
तिने या सगळ्या जादू टोण्याचा आळ माझ्यावर जरी घेतला ना तरी मी गप्पपणे सगळं ऐकून घेईन, कारण उगाच माझ्यामुळे त्या दोघांमध्ये वाद व्हायला नको. मला फक्त हे सगळं मी केलं नाही हे कुणाला तरी सांगायचं होतं. आता मी कुठल्याही प्रसंगाला सामोरी जायला तयार आहे. कदाचित आंटीनं जे अपेक्षित असेल तेच घडलं ना तर डॅड मला कायमचं या घरातून निघून जा म्हणून सांगतील. पण तुम्ही कुणालाच काही सांगू नका प्लीज. श्री, मम्मा काल रात्री छान झोप लागली असेल ना तुला? हो रे बाबा, आज खरंच खूप दिवसांनी मला जरा शांत झोप लागली होती. खरंच प्रसन्न वाटतंय. पण काय रे, तुला आज तुझ्या मम्माच्या झोपेची का काळजी? कारण आजकाल माझ्या मम्माला अजिबात माझी काळजी वाटेनाशी झाली. काय झालंय श्री? नाराज आहेस का माझ्यावर? मग हे काय आहे मम्मा? अरे, हे कुठे सापडलं तुला? माझ्या रूम मध्ये. अरे, ही तर हेमांगीची बांगडी आहे रे. म्हणजे तिनेच तुझ्या रूम मध्ये हे सगळं ठेवलं? अशा कर्मा, त्या मुलीला मी आसरा दिला आणि आता हीच खाल्ल्या घरचे वासे मोजायला लागली. स्टॉप इट मम्मा प्लीज. तू असं काही करशील मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला सांग, हे सगळं तू तुझ्या डॅडना सांगितलंस? नाही म्हणजे त्यांच्या कानावर गेलंच पाहिजे ना की त्यांची लाडकी लेक दुसऱ्या मुलाच्या जीवावर कशी उठली आहे ते. मला वाटतं आपण त्यांना सांगायलाच पाहिजे. चल 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 माझ्या बरोबर चल. थोडी काय खाई मम्मा? अरे असं कसं म्हणतो श्री? ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी आहे का बाबा? त्यांना कळायला नको या सगळ्या गोष्टी. चल माझ्या बरोबर चल. मम्मा डॅडनाच काय तर थोड्या वेळाने सगळ्यांना समजेल. पण मम्मा त्या अगोदर हे साफ तर कर. मम्मा का केलंस तू असं? मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या थराला जाशील. हो, मी हे सगळं केलं. पण मी हे कोणासाठी केलं, कशासाठी केलं हे नाही तू मला विचारलंस. हे सगळं मी तुझ्यासाठी, जानूसाठी, तुझ्या डॅडींसाठी, आपल्या कुटुंबासाठी केलं. आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र यावं म्हणून केलं मी हे सगळं. तुझ्या असं करण्यामुळे तुझे डॅडी कदाचित एक दिवस तिला घराच्या बाहेर काढतील. तुला आठवतंय श्री? हेमांगी घरात यायच्या आधी आपण किती सगळे सुखी होतो रे, आनंदात होतो. आणि ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि एका पाठोपाठ संकट यायला लागली. सगळं सुखच निघून गेलं रे माझ्या घरातनं. तुझ्या डॅडना तर फक्त हेमांगीचीच काळजी करता येते, बाकी कोणाचीही काळजी वाटेनाशी झाली आहे त्यांना. बिझनेस तुझ्या नावावर करायचा का हेमांगीच्या नावावर करायचा, यावेळेला किती द्विधा मनस्थिती झाली होती त्यांची, आठवतंय ना तुला? आणि म्हणून मी हे सगळं केलं.
कळलं आता तुला? आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी जे काही करणार आहे ना त्याबद्दल तू मला एका अक्षराने देखील विचारायचं नाहीयेस. मी जे काही करीन ना ते शांतपणे बघायचंयस. कळलं? तुम्ही प्लीज हेमांगीला काही बोलू नका. मला असं वाटतंय की ती मानसिकरित्या अजून सावरलेली नाहीये. नाहीतर ती अशी वागलीच नसती ना. आपण तिला सावरायला थोडासा वेळ देऊया. आणि तुम्ही प्लीज तिला एकदम घराच्या बाहेर काढू नका. अहो कितीही झालं तरी हे घर आता तिचंही आहे ना. ती चुकली असेल पण वडील म्हणून तुम्ही चुकू नका. माझ्या घरात मी चुकीच्या प्रवृत्तींना कधीही थारा देणार नाही. या कळणीवळणीवर माझा अजिबात विश्वास नाही. पण हेमांगीने जे काही केलं ना त्यामागचा तिचा हेतू गैर होता आणि हे मला पसंत नाही. मला मान्य आहे की हेमांगीचा हेतू गैर होता. पण आता कोणाला बोलणार ना. शेवटी आपलेच दात आणि आपलेच होठ. शैला जिथं चुकते तिथं बोलायलाच पाहिजे. हे बघ यापूर्वीही आपल्या घरात हे असे तंत्रमंत्राचे प्रकार झालेले आहेत नाही असं नाही. अंबा आणि दिदीने अनेक वेळा अशा गोष्टी केल्यात पण घराच्या भल्याकरता त्यांनी सगळं केलं. त्यांचा हेतू शुद्ध होता. हेमांगीने जे केलं ना ते श्रीच्या वाईटावर डोळा ठेवून त्याच्या प्रगतीच्या आड येण्याकरता आणि माझ्या मुलांच्या सुखाच्या कोणी आड येणार असेल तर ते मी अजिबात सहन करणार नाही. शैला हेमांगीनं चूक केली आहे आणि त्याची शिक्षा तिला मिळणारच. अंबे तुझ्या हातात काय जादू आहे ग. नुसतं डोक्यावर हात ठेवलास आणि माझं डोकेदुखी कुठल्या कुठे पळाली बघ. दीदी काय ग आज देवानी आपली प्रार्थना ऐकली. कसली प्रार्थना ऐकली तेव्हा. अहो हे हेमांगीला घराच्या बाहेर काढतायत. काय काय सांगतेस काय. माही आणि हेमांगीला घराबाहेर काढते खरंच. सॉरी भारती, मी तुझ्या मुलीला या घरात नाही ठेवू शकत. तिनं माझ्या समोर काही पर्यायच ठेवलेला नाहीये. आज मी तिला या घरातून कायमचं जायला सांगणार आहे. डॅड
डॅड, मी तुम्हाला सांगायला आले की मी पप्पांबरोबर हे घर कायमचं सोडून जायचं ठरवलंय. डॅड, प्लीज रागावू नका, पण आपल्या सगळ्यांच्या हिताचा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. डॅड, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला तुमच्या नजरेत दिसतंय, आणि वडील म्हणून माझंही तुमच्यावर अगदी नितांत प्रेम आहे. पण एका घरात सगळ्यांनी आनंदी राहण्यासाठी नुसतं प्रेम पुरेसं नसतं. त्याबरोबरच एकमेकांविषयी आदर आणि विश्वासही असावा लागतो. आणि माझी पक्की खात्री पटली, या घरात अजूनही मी काही लोकांचा विश्वास जिंकू शकलेले नाहीये. आणि एका घरात एकमेकांबद्दल अविश्वास दाखवणं मला आवडत नाही. त्यापेक्षा मी इथून निघून जाणंच योग्य आहे. नाही हेमांगी, कोणीही हे घर सोडून जायचं नाहीये. हेमांगी, हे घर तुझंही आहे, पण इथे राहण्याचा आमच्या इतकाच तुझाही अधिकार आहे. तुझ्या इथे राहण्यामुळे ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी त्याचा उपाय स्वतः शोधावा, तू नाही. तू या घराच्या सुखशांतीसाठी निघून जायचं म्हणतेस, पण खरं तर तू निघून गेलीस तर या घराची सुखशांती निघून जाईल. थँक्स श्री. श्री, अरे हे सगळं काय आहे? हेमांगी तुझ्याशी इतकं वाईट Please, वागली Dad. आणि मी आता जे काही बोललो त्यातला शब्दन शब्द खरा आहे. आणि प्लीज माझ्या वागणुकीचं स्पष्टीकरण माझ्याकडे मागू नकात, कारण मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही आणि सत्य मी तुम्हाला सांगू शकत नाही. श्री, काय झालंय तुला? तू असा का वागतोयस? डॅड तिला चांगले घराबाहेर काढत होते, तू तिला का थांबून घेतलंस? शानू, मला या विषयावरती बोलायचं नाहीये. का बोलायचं नाहीये? श्री, तुला बोलावं लागेल. तुझ्या अशा वागण्यामुळे काय परिणाम होणार आहेत ते लक्षात येत नाहीये तुझ्या. शानू, मी तुला सांगितलं ना मला या विषयावरती बोलायचं नाहीये म्हणून. पण तुझ्याकडून एक्सप्लेनेशन घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये. तुझ्या एकट्याच्या चुकीची शिक्षा आम्ही सगळ्यांनी का भोगायची? श्री, आणि कालपर्यंत तुला सुद्धा ती या घरात नको होती, मग आज अचानक असं काय झालं ज्याच्यामुळे तू तिची बाजू घेतोयस, तिला थांबून घेतलंस? सावत्र बहिणीबद्दल इतका प्रेमाचा पुळका का आलाय तुला? हो, आलाय. मला तिच्याबद्दल पुळका आलाय. काय? तुला माहितीये ती आपली कोण आहे? आपली सावत्र बहीण आहे ती, जिच्या इकडे येण्यामुळे डॅड फक्त तिचेच वडील असल्यासारखे बिहेव करतायत आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतायत. तुला हे सगळं माहिती असून सुद्धा तू तिला थांबून घेतलंस का? तुला उत्तर हवंय? चल ये. श्री, 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 काय करतोय? हे बघ,
हे तुझ्या प्रश्नांचं उत्तर आहे. काय बोलतोयस तू? हेमांगीला डॅडच्या मनात उतरवण्यासाठी या सगळ्या करणीच्या वस्तू माझ्या रूममध्ये मम्माने आणून ठेवल्या. व्हॉट? हे सगळं हेमांगीला माहिती असूनही तिने डॅडना काहीही सांगितलं नाही.